नमस्कार मित्रांनो. दिल्लीमध्ये काही बंगाली परिवार राहतात. तर त्या ठिकाणी आता पुढे निवडणुका आल्यामुळे एक पत्रकार त्या ग्रुपला जाऊन भेटला आणि त्याने वेगवेगळे प्रश्न विचारले. एस आर जी चालू आहे, म्हणजे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने बंगालमध्ये याद्या बनवत आहेत, त्या संदर्भात त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा समोरचा व्यक्ती म्हणाला कि वो सब गलत है, उनकी कोई ज़रूरत नहीं है, लेकिन ये सब ममता जी को डराने के लिए, उनको दहशत लाने के लिए ये सब बीजेपी कर रही है. तो जब उनको पत्रकार ने बोला, भाई एसआरआई तो करना ही पड़ेगा, उससे तो फिर जो लोग की मौत हो गई है, जो लोग यहाँ से वहाँ निकल गए हैं और जो लोग दूसरे राज्य से, दूसरे देश से यहाँ पे आए हैं या बांग्लादेशी है, रोहिंग्या है, तो उसके बारे में तो पूछना पड़ेगा. तेव्हा ही व्यक्ती अशी म्हणाली कि ये सब झूठ है, इसमें कोई तथ्य नहीं है. तेव्हा जेव्हा पत्रकाराने त्यांना विचारलं की बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने आज वातावरण आहे, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी हिंदू समाजावर अन्याय होत आहे, त्यांचे घरे जाळले जात आहेत आणि त्यांना मारण्यात आलेले आहे, तेव्हा तुम्ही असं कसं म्हणता. तेव्हा ही व्यक्ती अशी म्हणाली की वो तो अलग देश है, उनकी अलग समस्या है, हमसे उससे कुछ लेना देना नहीं है, कुछ हुआ होगा लेकिन वो तो अलग देश होने के नाते फिर उससे चर्चा क्यों करनी. म्हणजे बघा कसे हे लोक झापडबंद राहू शकतात. अरे पार घरापर्यंत आग आली, पार तुझ्या बुडापर्यंत आली, कारण ही आग पूर्वी एकदा लागलेली होती. 1947ला देश जाळला गेला, तेव्हा तुम्ही पुन्हा तीच वाट बघता का की परत एकदा असं व्हावं. कारण ज्या बंगालविषयी तू असं बोलतोय, तो तुझा बंगाल हा प्रांत पूर्वी बांगलादेश आणि पश्चिम आणि पूर्व बंगाल हे एकच प्रदेश होता आणि तुझ्याच प्रदेशाचं, तुझ्याच भूभागाचं 2 तुकडे करण्यात आले आणि त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तुझेही भाऊबंद भले तुझ्या जातीचे नसतील पण एका धर्माचे लोक, हिंदू धर्माचे लोक त्या ठिकाणी आहेत. पण तू कशा पद्धतीने बोलतो आणि तुला त्यांची काही फिकीर नाही. एक वेळ तू फिकीर करू नको, तुला त्याची गरज नसेल, तू सुखी असेल, तू समाधानी असेल, तुला चांगला पगार असेल, चांगलं खातपीत असेल, पण कमीत कमी मानवता म्हणून तुला काही त्याच्यात गैर काही वाटत नाही. म्हणजे असे हे लोक आहेत. तेव्हा मित्रो, अशा पद्धतीने जर तुम्ही विचार करत असाल आणि असं अंग काढत असाल तर मग जे चाललं आहे ते अधिकच तीव्रतेने वाढत जाईल. मुळात पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल यांची फाळणी झाल्यानंतर जेव्हा ते पाकिस्तानामध्ये आजचा बांगलादेश एकत्र झाला आणि त्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी बंगाली भाषेविषयी राजकारण उभं राहिलं, त्यावेळेस तो प्रदेश मोठ्या प्रमाणात अत्याचार सहन करत भारताने त्यांना मदत केली आणि तो फक्त भाषिक विषयावर, भाषिक वादावर तो प्रांत बांगलादेश म्हणून ठरला. म्हणजे ज्या बांगलादेशमध्ये हिंदूही बंगाली बोलत असेल आणि मुसलमानही बंगाली बोलत असेल तर त्या भाषेवरनंच देश निर्माण झाला. आज मात्र हिंदू ही बंगाली आहे, मुसलमानही बंगाली आहे, पण मुसलमान बंगाली हिंदू बंगालीवर अत्याचार करतो. मी या ठिकाणी भाषा आली कुठे आणि ज्या भाषेच्या नावाने देश निर्माण केला त्याचं झालं काय. आणि ज्या भारताने मोठ्या प्रमाणात सैन्य शहीद केले, मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आणि एक युद्ध घडून आणलं आणि यांना स्वातंत्र्य दिलं, ते हे नमक-हराम लोक आज मात्र त्याची काही ओळख ठेवत नाही आणि आपल्याच भारतीय बांधवांना म्हणजे हिंदूंना ह्या पद्धतीने हे आज टॉर्चर करत आहेत. तेव्हा अशा जर लोक या देशात असतील, त्यांची विचारधारा जर एवढी अलिप्त असेल आणि त्यांना जर काही बाकी घेणं देणं नाही, तर मग हे असंच वाढत चालत राहील. नमस्कार.